नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. व्यवसाय परवान्यासाठी 10,000 लाचेची मागणी, जैनापूर सरपंचासह मुलावर गुन्हा. शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात 10,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता रमेश कांबळे वय 52 आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 खाजगी इसम यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी ही कारवाई केली. यातील तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे ग्रीन नेट या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करायचा होता. या व्यवसायासाठी आवश्यक असलेली तांत्रिक परवानगी आणि ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जैनापूर ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार जेव्हा सरपंच सौ संगीता कांबळे यांना भेटले तेव्हा त्यांनी हे काम करून देण्यासाठी 10,000 रुपये लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीपीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत या दोघांनी 10,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालं. कारवाई दरम्यान सरपंचांनी त्यांच्या मुलाने काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेणार नाही, काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.